नमस्कार मंडळी, आज ना मी तुम्हाला कुलदेवतेचा मंगल कलश आपण कसा स्थापन करायचा तो तुम्हाला दाखवणार आहे। आणि हा मंगल कलश ना आपण देवघरातील म्हणजे पूजेच्या ठिकाणी आपण हा स्थापन केला जातो आणि हे कुलदेवतेचं प्रतीक म्हणून आपण स्थापन करतो। तर तो कसा करायचा ना ते तुम्हाला दाखवणार आहे मी। तर इथे बघा एक तांब्याचा मी तांबा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आणि त्याला अशी ना हळदी कुंकवाची बोटे आहेत ते खालून वरच्या दिशेने असे ओढून घ्यायचे, चारी दिशांनी घ्यायचे आपल्याला। तर हे बघा आता मी अशी चार दिशांनी हळद कुंकू असं ओढून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्यामध्ये हळद कुंकू आणि आपल्याला तांदूळ थोडेसे टाकायचे आहेत। त्यानंतर इथे सुपारी टाकायची, 1 रुपयाचं नाणं टाकायचं, फूल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशी नागवेलीची पानं आहेत ना ती 5 घ्यायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची ती आणि ती यावरती लावायची आणि त्यावरती आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे। आता बघा इथे काय केलं मी, डायरेक्ट आपल्याला हा जमिनीवरती कलश आहे तो मांडायचा नाही आहे। तर त्यासाठी मी काय करते, इथे एक प्लेट घेतली आणि त्यावरती असे तांदूळ घेतलेत त्यामध्ये आणि हळद कुंकू टाकून घेतलं त्यावरती आणि आता हा मंगल कलश आहे ना तो आपल्या देवाऱ्याच्या तिथे आपण ठेवू शकतो। हे बघा, तर आता ही माझं म्हणजे देवघर आहे ना तिथेच मी हा स्थापन केलेला आहे आणि आज मंगळवार आहे त्याच्यामुळे शुभ दिवस आहे आणि मी आज छान अशी मंगल कलशची पूजा केली। तर इथे बघा आता हे मंगल कलश मी ठेवून घेतला आणि त्याला आपण हार वेणी किंवा काही घालू शकतो, म्हणजे फुलं वगैरे लावू शकतो। त्यानंतर त्याला हळदी कुंकवाची अशी बोटं लावायची, म्हणजे पूजा करून घ्यायची त्याची व्यवस्थित छान अशी। तर आता बघा मी पूजा करून घेतली देवघरात पण, म्हणजे देवांची पूजा करून घेतली। तर आजची ही मंगल कलशची तुम्हाला छोटीशी मी पूजा करून दाखवली, ती कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा।